व्हायरल ताप टाळण्यासाठी आयुर्वेद काय सांगते? आपण मागील व्हिडिओमध्ये ऋतुसंधी काळ आणि ऋतू बदल यात होणाऱ्या आजार आणि त्यासाठी आहार विहार हे पाहिले. या व्हिडिओमध्ये आपण व्हायरल ताप टाळण्यासाठी आयुर्वेद काय सांगते हे आपण बघणार आहोत. आपल्या शरीरामध्ये जे काही रोग इन्फेक्शन होतात त्यामुळे आपल्याला ताप येत असतो आणि त्याचे मुख्य कारण असते म्हणजे आपले छोटे मोठे आतडे त्यात साचलेलं इन्फेक्शन. माझ्या हातात दोन ग्लास आहे. एक स्वच्छ पाण्याने भरलेला आहे आणि एका ग्लास मध्ये खराब पाणी आहे. तर यामध्ये जे काही इन्फेक्शन कुठे होईल तर खराब पाण्यामध्ये, म्हणजेच माशा मच्छर किडे हे कुठे बसतील तर खराब पाण्यामध्ये. तसेच ज्या वेळेला आपल्या पोटामध्ये शरीरात इन्फेक्शन घाण कचरा असतो आतड्यांमध्ये, त्या वेळेला आपल्याला ताप येत असतो. यासाठी सर्वात महत्वाचे जी चिकित्सा आयुर्वेद सांगितली आहे ती म्हणजे लंघन चिकित्सा. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला इन्फेक्शनमुळे ताप आला असेल त्यासाठी सर्वात महत्वाचे किंवा ऋतू बदल झाल्यावर सर्वात महत्वाचे काही काळासाठी आपण लंघन करणे किंवा पचायला हलका असा आहार घेणे आवश्यक आहे. त्याच सोबत आयुर्वेदामध्ये स्वेदन चिकित्सा सांगितली आहे, जी शरीरातले इन्फेक्शन घामावाटे बाहेर निघण्याची प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे छोटे मोठे आतडे शुद्धीकरणाची चिकित्सा म्हणजे बस्ती चिकित्सा, ज्याला आपण मेडिकेटेड एनिमा म्हणतो. ज्यामुळे आपले छोटे मोठे आतड्यांमधली घाण कचरा विष द्रव्य निघून जातात, खराब बॅक्टेरिया निघून जातात, आपल्या शरीरातलं इन्फेक्शन कमी होतं आणि ताप आपला कमी होतो. तर बस्ती चिकित्सा, लंघन आणि स्वेदन याचा जर आपण वापर केला तर आपण व्हायरल तापापासून टाळण्यासाठी आपल्याला फायदा होतो. धन्यवाद.